झालं. हे बघा गाईज, इतके तांदूळ घेतले मी, अर्धा किलो तांदूळ, त्याला एवढे कांदे, बटाटे तुम्हाला टाकायचे तुम्ही टाकू शकता आणि स्किप पण करू शकता, 2 टोमॅटो, ह्याच्यामध्येच आपण दम बिर्याणी बनवणार आहोत. खडे मसाले टाकणार आहोत आपण तांदूळमध्ये, चवीनुसार मीठ. सो हे गाईज, मी 4 कांदे कट केलेले आहेत, 2 टोमॅटो आणि हे आहे खडे मसाले, 2 बटाटे. वरती कर फोन थोडा. मी बटाटे टाकत आहे याच्यामध्ये तळण्यासाठी, तुम्ही स्किप करू शकतात. तुम्हाला नाही पाहिजे बटाटे तुम्ही स्किप करू शकता. इथे तांदूळ बॉईल करायला ठेवले मी, तांदूळ माझे भिजले 15-20 मिनटं चांगले. ते चांगले जास्त वेळ भिजणार तर नरम असतात, खायला छान लागतं. मग टोमॅटो टाकले, आता झाला माझा कांदा. जास्त ब्राऊन नाही करत तुम्ही, व्यवस्थित ब्राऊन वगैरे करा. टाईम झाला हा. तळायला पण मस्त उकळी आलेली आहे. इथे बघू शकता हे पण झालेले आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन मॅरिनेट केलेलं. मी चिकन टाकलेलं आहे, याच्यामध्ये तर पाणी टाकते. तुम्ही थोडंसंच पाणी टाकायचं आहे, दही पाणी सोडतं. तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्हाला मीठ मिरची कमी असेल ना तर तुम्ही टाकू शकता इथेच फोडणी द्यायची त्यांना. हे बघा भात सुकायला लागला आहे, म्हणजे झाला आहे 80%. टोप मोठा घ्या, माझ्याकडे नव्हता मोठा, माझ्याकडे एकच मोठा होता एवढा. हे बघा आपली झालेली ग्रेव्ही तयार आणि राईस पण. जड वस्तू ठेवायची याच्यावरती, 10 मिनटं ठेवायचा दमण्यासाठी थर लावून. तर मी तुम्हाला दाखवते लास्टचा डेमो. हे बघा गाईस, बिर्याणी झालेली रेडी. तो डेमो द्या आता तू, कशी झाली आहे सांग.